मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ, शाई पुसल्याच्या अनेक तक्रारी समोर। निवडणूक आयोग काय करतंय? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर थेट सवाल। उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरून भाजपची टीका, ठाकरे बंधू राजकीय नटसम्राट आणि रडके, आशिष शेलारांची टीका, तर शाई पुसणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। शाई संदर्भात संभ्रम पसरवला जातोय। निवडणूक आयोगाकडून 2011 पासून मार्कर वापरला जातो, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। चेंबूरमध्ये काही जणांची नावं मतदार यादीतून गहाळ झाल्याचा प्रकार समोर। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 152 मधील धक्कादायक प्रकार, एका मतदाराचं नाव थेट लातूरच्या यादीत आल्याने प्रकार उघडकीस। मुंबईतल्या वॉर्ड नंबर 18 मध्ये बूथ लावण्यावरून मनसे आणि शिवसेना आमने सामने। वॉर्ड क्रमांक 18 मध्ये तुफान गोंधळ। कोल्हापूर आणि धुळ्यात मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड। ईव्हीएम मध्ये बिघाडाच्या घटनेमुळे मतदारांमध्ये गोंधळ। नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या कारमध्ये सापडले पैसे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा विरोधकांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। सर्व मतदारांनी मतदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क। राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राज्य निवडणूक आयोगाविरोधात तोफ धडाडली आहे। मतदान केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त पगार कशाचा घेतात अशी जहरी टीका केली होती। राज्यातील 29 महापालिकेतील सावळ्या गोंधळावर त्यांनी सडकून टीका केली होती। दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ, पाडू मशीन आणि मार्कर पेन यावरून त्यांनी एकच टोला लगावला। राज्य निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचत असल्याचा आरोप करत मतदानाच्या दिवशीच त्यांनी सर्वात मोठी मागणी केली। बोटावरची शाई तर पुसली जातेच आहे। असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते। साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खातायत? 365 दिवस वर्षाचे आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत। सुधारणा अशी काही दिसत नाहीये। तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खातायत? यांच्याकडे, महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा। तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं, म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार। त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून, या मतदान केंद्रात गेले, इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना। म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे। टांगा दुखल्या, केंद्र फरार। टांगा पलटी नाही झालं, पण त्यांच्या खेट्यावरून टांगा दुखल्यात। आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे, हा गणेश नाईकांपुढचा प्रश्न असेल। रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय? मग त्यांची ओळखच पुसली तिकडे। गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे।
अनेक ठिकाणी काही काही ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये, कोणाचं मतदान कुठे आहे. त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये, त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवरही उत्तर दिलंय. मतदानानंतर शाई पुसल्या जात असल्याच्या काही घटना या समोर आल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंसह विरोधकांनी देखील टीका केली. त्यावरून फडणवीसांनी मतदानानंतर त्यांच्या बोटाला लावण्यात आलेली शाई माध्यमांसमोर ती कशी पुसल्या जात नसल्याचं दाखवत विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलंय. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशनने त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसता है. देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है. देखिए आपके सामने कर रहा हूँ कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए. और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए. लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है. तर मुंबई मनपा निवडणुकीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सहकुटुंब मतदान केंद्रावर जात तिथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याची टीका केली आहे. दरम्यान निवडणुका जिंकायच्या वाटेल ते करता येईल यासाठी सर्व गोष्टी सरकार करत आहे अशी टीका देखील त्यांनी केली. तर मतदानानंतर मतदारांच्या हाती लावली जाणारी शाई पुसली जात असल्याची अनेक प्रकरणं समोर येत असल्याबाबत राज ठाकरेंनी टीका केली आहे. दरम्यान आजपर्यंत ती शाई लावली जायची, आता काहीतरी पेन आणला आहे. बाहेर पडल्यावर सॅनिटायझर लावलं तर ती शाई निघून जाते असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत बरं का. परंतु ही काही चांगली लोक